PM किसान सन्मान योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार. नमस्कार मित्रांनो, आपले आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहेत. आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 17 हप्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले आहेत. तर आता शेतकरी 18व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण PM किसान सन्मान योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या कधी बँक खात्यात जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारची बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 18व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 ऑक्टोबरला वर्ग होणार आहे. म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्याचं वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे. 18व्या हप्त्याची रक्कम येत्या 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जारी करण्यात येणार असल्यासंदर्भातील माहिती PM किसानच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. मात्र PM किसानच्या 18व्या हप्त्याची रक्कम नेमक्या कोणत्या राज्यात कार्यक्रम आयोजित करून ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे या संदर्भातील माहिती समोर आलेली नाही. PM किसान सन्मान योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरला मिळणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना 17 हप्त्यांची रक्कम देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनं ही योजना 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केली होती. दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3 हप्त्यात 6,000 रुपये पाठवले जातात. जून महिन्यात 17व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये 18व्या हप्त्याची रक्कम कधी जमा होणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. शेतकऱ्यांना PM किसान सन्मान योजनेमार्फत आतापर्यंत 17 हप्त्याचे 34,000 रुपये बँक खात्यामध्ये मिळालेले आहेत. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी आणि खरीप हंगामाच्या सुगीची कामं सुरू असताना शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांची रक्कम जमा होणार आहे. PM किसान योजनेच्या 18व्या हप्त्यासाठी eKYC आवश्यक. शेतकऱ्यांना PM किसानचे पैसे मिळवण्यासाठी 3 कामं करावी लागणार आहेत. PM किसान सन्मान योजनेच्या 18व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना eKYC करणं आवश्यक आहे. PM किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर भेट देऊन मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदवून eKYC पूर्ण करता येणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे देखील आवश्यक असणार आहे. PM किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करायचे आहे? सर्वात पहिलं PM किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर म्हणजे www.pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. म्हणजेच ही वेबसाईट आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायची आहे. नवीन नोंदणी करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करून आपली भाषा निवडायची आहे. स्टेप क्रमांक 2 आहे शहरी क्षेत्रातील शेतकरी असल्यास अर्बन आणि ग्रामीण भागातील शेतकरी असल्यास रुरल पर्याय हा निवडून नोंदणी करावी लागणार आहे. स्टेप क्रमांक 3 आधार नंबर, मोबाईल नंबर आणि राज्य निवडून तुमच्या जमिनीची संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे. स्टेप क्रमांक 4 जमिनीशी संदर्भात सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. यानंतर पुढील कॅप्चा कोड नोंदवून त्यानंतर गेट OTP या पर्यायावरती क्लिक करून आलेला OTP सबमिट करायचा आहे आणि आपला PM किसानच्या नवीन नोंदणीचा अर्ज सादर करायचा आहे. अशा प्रकारे आपण PM किसानची नवीन नोंदणी देखील करू शकता. दरम्यान PM किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी eKYC केली नसल्यास ती पूर्ण करून घ्यावी. अन्यथा PM किसान योजनेचा 18वा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही. KYC अपूर्ण असणाऱ्या शेतकऱ्यांना
PM किसानच्या 18व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. तर चला शेतकरी मित्रांनो, हे होते PM किसान योजनेच्या 18व्या हप्त्यासंदर्भातील नवीन अपडेट. तर आज चला मित्रांनो, असेच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व शेजारची बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा. चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.